पीई मध्ये काय काय येते? पीई मध्ये व्हॅल्युएशन येते. पीई कशामधून निघतोय? तर ईपीएस मधनं. ईपीएस कशामधनं निघतोय? नेट प्रॉफिट. बरोबर आहे. तर नेट प्रॉफिट आणि प्राइस. आता काय होतं, प्राइस वाढत 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 चालली. प्राइस काय चालली आहे? वाढत वाढत चालली. आता पीई का वाढतोय? तर प्राइस वाढतीये म्हणून पीई वाढतोय. ईपीएस वाढतोय का? ईपीएस नाही वाढत आहे. ईपीएस जर वाढत असता तर तो ऑर्गॅनिकली स्टॉक वरती चाललाय असं आपण युजली म्हणत असतो. ईपीएस मध्ये पण सोबत ग्रोथ असायला पाहिजे. स्टॉकची प्राइस वर चालली आहे पण प्रॉफिटच वाढत नाहीये. तर आयदर स्टॉक काय होणार आहे, त्या ठिकाणीच आहेत ना स्टॉकची प्राइस आता वरती नाही जाणार. त्या ठिकाणी आयदर कॉन्सॉलिडेशन मध्ये साइडवेज मध्ये 2-2-3-3 वर्ष स्टॉक साइडवेज मध्ये जातात. बरोबर आहे. वाट बघत असतात की काही प्रॉफिट मधली ग्रोथ येईल. जर प्रॉफिट मधली ग्रोथ बरेच दिवस वाट बघून पण येत नसेल तर स्टॉकचा प्राइस कुठे येतो? ऑटोमॅटिकली ग्रोथ कडे येते. त्यामुळे प्रॉफिट मधली ग्रोथ आणि प्राइस या दोन्ही पण कोरिलेटेड होणाऱ्या गोष्टी आहेत. यात एकमेकांची संलग्न असणाऱ्या गोष्टी आहेत. कुठल्याही मार्केट कंडिशनमुळे म्हणजे मार्केटमध्ये बरेच वेळा फोमो वगैरेमुळे पण स्टॉकची प्राइस काय जाते? वरती जाते. जसं मागच्या वर्षी गव्हर्नमेंटचे जे स्टॉक्स होते ह्याच्या प्राइजेस अंदाधुंद वाढल्या. बरोबर. अगदी 5-6 पट स्टॉकच्या प्राइजेस झाल्या. बट अल्टिमेटली ते स्टॉक कुठे आले? आता बघतोय आपण ते स्टॉक कुठे आले आणि ते स्टॉक कुठे रिकव्हर होत आहेत. बाकीचं बऱ्यापैकी निफ्टी मधले जे हेवी वेट स्टॉक जर तुम्ही काढले तर ते बऱ्यापैकी रिकव्हर झाले. गव्हर्नमेंटचे स्टॉक जर बघितले तर तेवढे ते रिकव्हर होताना आपल्याला दिसत नाहीये. तर हे होतं कशामुळे की जर अननेसेसरीली प्राइस जर खूप जास्त वरती गेलेली असेल प्रॉफिटच्या ग्रोथ विना तर एकदा का होईना त्या प्राइसला प्रॉफिट ग्रोथ काही लक्षात राहतो.